त्यावेळेस ग्रामपंचायती शिलता निघाले. पण एवढ्यावरती न थांबता आता काय करायचं, एवढं आपण ढसाळ झालोय, एवढं माणसं येडं झालोय. जर परिस्थिती बघितली तर 2001 साली जर बघितली परिस्थिती तर लाडका भाऊ योजना जी आता निघालेली आहे हे सोडून द्या. 2001 साली कुठलीच यंत्रणा नव्हती, कुठलीच यंत्रणा नसताना देखील त्या काळामध्ये फक्त आणि फक्त 1000 पगारावरती मंडळी कामाला होते. त्यावेळेस मोबाईल नव्हता, इंस्टाग्राम नव्हतं, मोबाईलमध्ये कुठलीही सुविधा नसताना अशा कठीण परिस्थितीमध्ये प्रत्येक 6 महिन्याला पत्र लिहून घ्यायचं 10 पृष्ठांवरती. तुम्ही पुन्हा जॉईनिंग करणार नाही, मागणार नाही, काय नाही. तब्बल 14 वर्षे संघर्ष केला आणि 14 वर्षानंतर ते आज लोक कामाला झाले. त्यांना आज 75,000 रुपये पगार आहे. ते फक्त आणि फक्त त्यांच्या संघर्षामुळे. आणि तुमच्याकडे जर बघितलं तर तुमच्याशी काम करायचं सोडून द्या, तुम्हाला सगळ्याला गोड बोलून घेऊन जायचं आणि रेल्वेमध्ये टाकावं आणि ढकलून द्यावं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सगळे प्रशिक्षणार्थी आहात, काही कामाचे नाही. 6 महिन्यामध्ये तुम्ही थकून गेले, 6 महिन्यामध्ये थकले तुम्ही, 5 महिन्यामध्ये थकले. बसलेल्या ठिकाणी नगे गुरुजन चॅनल आहे, ते बाळ साखरे सरांचं चॅनल आहे, त्यांच्या माध्यमातून बातमी कळेल. ग्रुपवरती बघायला गेलं, ग्रुपवरती मिटिंग घेतली, त्यांची मिटिंग कशी, हा बाबा निवांत पसरला असतो खाटावरती. काय लाईव्ह चाललंय बाबा, कुणीकडे लोळायला लागले. एकीकडं बाप लहानाचा मोठा नेत्राचा दिवा हाताचा पाळणा करून तुम्हाला गावाला पाठवून देतोय, पोलीस भरतीसाठी रनिंग करायला पाठवून देतोय, जीवाचं दान करून 4 वाजता उठून पळावं लागतंय. अरे बाबानो, तुमचं नशीब एवढं मोठं आहे की तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला एवढं कळत नाही की तुम्हाला योगायोगाने ॲक्सिडेंटली योगायोगाने तुमचं प्रेम प्रकरण झालं देवासंगत, तसं त्या मंत्र्याचं झालं तुमच्यावरती प्रेम प्रकरण आणि त्याच्यातून तुम्हाला हे देऊन टाकले. हे एक योगायोग आहे. नंतर त्याला कळालंय हे लय मोठं काम झालंय. हे योगायोग आहे तुमचं. ते सहज चौकात तुमचा ॲक्सिडेंट आलाय, सहज कसा सापडलाय, सहज सापडलाय, सहज. आणि त्याची किंमत तुम्हाला राहिलेली नाही. एक आंधळा माणूस नदीमध्ये आंघोळ करायला चालला असतोय. आंधळा माणूस नदीमध्ये आंघोळ करायला जात असताना त्या रस्त्यामध्ये जात असताना राजाने दमडी दिली, अरे जो कोणी कावळा धरून आणेल त्याला 1 लाखाचं बक्षीस. दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, काही दिसत नाही. बघता बघता तो नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेला. अंगावरती वस्त्र होतं, नदीच्या काठी ती वस्त्र सगळं काढलं, बाजूला ठेवलं आणि 5-10 मिनिटांमध्ये या नदीमध्ये गेला, आंघोळ केली. आंघोळ करून झाल्यानंतर पुन्हा तो नदीच्या बाहेर आला आणि पुन्हा अंगावरती कपडे घातले आणि सूर्यनारायणचा नमस्कार करण्यासाठी दोन्ही हात वरती केले आणि त्या सूर्यनारायणांना नमस्कार करण्याला सुरुवात केली. दोन्ही हात वरती केले, नमस्कार केला आणि त्याच नदीमध्ये एक कावळा पाणी पिण्यासाठी आला होता. आलेला कावळा सहज उठून चालला. जात्याला कावळा सहज त्या माणसाच्या, आंधळ्या माणसाच्या हातात सापडला. सहज सापडला. कसा सापडला? सहज. तो कावळा आहे याच्या लक्षात देखील नाही. कावळा घेतला, बगलामध्ये मारला, रस्त्याने चालत चालला. जात असताना प्रधान समोरून आला. प्रधानच्या लक्षात आला ह्याच्याजवळ कावळा आहे ना. धावत पळत प्रधान गेला. त्याला विचारलं की दादा तुझ्याजवळ कावळा आहे, त्याला 10,000 रुपये देतो, देतोस का? म्हणला विकायच नाही. 20 लई कष्टाने धरलाय. 30 बोलूच नको. 40 मला जमतच नाही. अरे 50 सांगूच नकोस. कारण येत असताना 1 लाखाची दौंडी त्या आंधळ्या माणसाच्या कानावर पडली होती. त्यांनी विचारलं, अरे आंधळ्या तुला पैसे पाहिजे तर किती सांग, तुला दिसत नाही डोळ्यात, सांग तुला पैसे पाहिजे किती. त्यांनी बगल्यामध्ये कावळा होता. तो कावळा आहे हे माहीत नसताना आंधळ्या माणसाने काय केलं, कावळा बगलेमध्ये आहे. त्यांनी सांगितलं तुला सांगू मला किती पैसे पाहिजे. तर त्याने हात वरती केले आणि मला सांगितलं एवढे भक्कळ पैसे पाहिजेत. पटदिशी बगल्यातला कावळा निघून गेला. दृष्टांत संपला. सिद्धांत काय आहे, जसा त्या आंधळ्या माणसाला सहज कावळा सापडलाय तशी आपल्याला मुख्यमंत्री वा कार्यप्रसिद्धीची नोकरी सहज भेटलेली आहे, कष्टाने नाही. पण 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 कष्टाने नाही, पण त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी स्वतःच्या स्वार्थासाठी दिलेली नोकरी आहे. पण आमच्या ह्या माणसाला आशा दाखवून आमचं मतदान त्याने घेतलेलं आहे आणि हक्काची भाकर त्याने देतो हे आश्वासनित केलेलं आहे. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की या माणसांना, बसलेल्या माणसांना हक्काची भाकर तुम्ही देतो म्हटलं आहे. तुम्हाला वाटलं तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, तुम्हाला वाटलं स्वतःच्या हितासाठी, या मुलांच्यासाठी तुम्ही नोकरी वाटल्या. कोणासाठी?
हे मुलांसाठी. या मुलांच्या जीवनाशी खेळलात तुम्ही. बसलेली होती ना पोरं, अशा सोडून दिली ती पोरासांनी आमच्या. जिथं माझी मुलं जी आहेत ही मोकळे नव्हते. जे 1,34,000 विद्यार्थी माझी मोकळे नव्हते, कुठंतरी कोपऱ्यात बसलेले नव्हते, कुणाला तरी जीव लावून प्रेम लावून त्या ठिकाणी 10 वर्षे पहिलाच काम करत होते. ते काम सोडून तुझ्याकडे आले बाबा 6,000 आणि 8,000 आणि 10,000 पगारासाठी. ते फक्त आणि फक्त तुझ्या स्वार्थासाठी. योगायोग घडलाय, हा योगायोग आहे, एक ऍक्सिडेंट आहे. लाडका भाऊ लाडकी बहीण हे योगायोग आहे. पण योगायोग जे आहे हे सत्यात उतरण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. हा योगायोग आहे, हे तुम्हालाही मान्य आहे, मलाही मान्य आहे. पण हे योगायोग कसं असावं, त्यावेळेस तुम्ही काय सांगितलं? आम्ही कामाला लागलोच नसतो. 5 महिने म्हणल्यानंतर, 6 महिने म्हणल्यानंतर लागलो असतो का? त्यांनी काय सांगितलं निवडणुकीमध्ये की जर समजा ह्या मुलांना रोजगार उपलब्ध होईल आणि 6 महिन्यानंतर 5 महिन्यानंतर पुन्हा आम्ही कायम करू, त्यांना ट्रेनिंग देऊ, त्यांना तिथंच उपलब्ध व्यवस्था करू. हे वाक्य तुमच्या मुखातून बाहेर पडलं आणि हेच वाक्य आम्ही धरून आता इथून पुढच्या कालावधीमध्ये लढा उभा करणार आहोत. पण हे लढा उभा करण्यासाठी हा योगायोग कसा आहे? मग बाबांनो मला सांगा, जर हा योगायोग तुम्हाला सहज नोकरी भेटली म्हणून तुम्ही घरात बसून चालणार आहे? असं झोपून बघून चालणार आहे? ही संघटना प्रत्येकाने जर रस्त्यावर उतरत असेल तर मला जर मुंबईला आंदोलन करायचं आहे. माझ्या मुलांना तुम्ही 6 महिने वेड्यात काढलात, माझ्या मुलांना तुम्ही प्रत्येक वेळेस हेलपाटे खायला होतात, 5 महिने तुम्ही त्या ठिकाणी सरसकट जॉईनिंग दिलं तरी देखील माझ्या तालुक्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये पगार होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं? तर संघटना आता जे मंडळी जमल्यात ना, ही पगारासाठी जमलेली नाहीत सर, ही जमल्यात ना पगारासाठी नाही. 5 महिन्याचं काय झालं त्याचं नाही, 6 महिन्याचं त्याचं काय नाही, 11 महिन्यानंतर बाबा आमचं काय? आपण जे आता जमलो ना, हा योगायोग सत्यामध्ये उतरवायचा आहे. सरकारने आपली थट्टा केली, पण सरकारची थट्टा कशी असावी ती बट्टा करण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. सरकारने योगायोग आहे मान्य आहे, तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही केलं. माझी आपल्याला विनंती आहे की जर समजा 5 महिन्यानंतर पुन्हा जॉब दिला जाणार नाही, 5 महिन्यानंतर पुन्हा तुम्हाला बोललं जाणार नाही, 5 महिन्यानंतर तुम्हाला काम मिळणार नाही, अरे बाबा ठीक आहे, काही हरकत नाही. काल एक नवीन जी आर त्यांनी काढला बिचाऱ्याने. काय जी आर काढला? त्या जी आरामध्ये ज्या घरामध्ये सरकारी नोकरीला कोण माणूस असेल तर त्याचं काम केलं जाणार नाही, त्याला कामावरती महाराज नाही. नवीन जी आर काढला परत काल. माझी सरकारला अल्टिमेट आहे, ज्या तारखेला 7 तारखेला सरसकट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितले त्याच पद्धतीने सरसकट एक देखील विद्यार्थी वंचित राहणार नाही. त्या सरसकट विद्यार्थ्याला काम भेटणार, त्यात मात्र शंका नाही. आता नवीन तुम्ही किती नियम काढा, त्या घेणं देणं मला काहीच नाही. तुम्ही काही नियम काढा, मला काही घेणं देणं नाही. पण याच्या पुढे जाऊन सांगतो, आपण आता का फिरतोय? मी तुमच्याकडे कशासाठी आलो? त्यांचा योगायोग असेल, पण माझा योगायोग नाही. माझी मुलं मला विचारले की तुकाराम महाराज ते कोण, मला विचारलं की तुकाराम बाबाच्या घरात कोण माणूस प्रशिक्षणार्थी नाही? हो नाही ना. पण मी सांगितलं माझा प्रशिक्षणार्थी असं नाही असं म्हणू नका. माझे 1,34,000 विद्यार्थी प्रशिक्षणार्थी आहेत आणि त्याचा मी मालक आहे. मी त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरतो. आपल्याला जर ह्या गोष्टी करायच्या असतील ना दादा, तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, हे आपली जी सभा आहे ही सभा नाही. मला हार तुरा सत्कार ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या नाही आहेत. मला सध्या महत्त्वाचं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली संघटना मजबूत कशी होईल. या संघटना मजबूती म्हणजे काय की उद्या जर समजा आपण ठरवलं की सांगलीला किंवा मुंबईला किंवा पुण्याला जर एखादं आंदोलन करायचं तर त्या आंदोलनाला संख्याबळ किती असलं पाहिजे. आपल्या तालुक्यातली 3200 काहीतरी संख्याबळ किती आहेत, पण शिकणारे किती घेतं? 2,900. 2,900 मधून जर समजा 1500 जाऊ दिले. बस साहेब तुम्हाला माझी विनंती आहे की आपण काही करा, कुठलंही माध्यम वापरा, कसंही डोकं लावा, की काही वाटेल ते करा, पण आपल्या ह्या जिल्ह्यामधून 500 सभासद झाले पाहिजेत. किती सभासद? कशाला? निवडणूक लढायची नाही आपल्याला. आपल्याला हक्काची भाकर आपली तयार करायची. जी भाकर आपल्या हक्काची पाहिजे. जर समजा आता जर माझ्याकडे सभासद असते तर माझ्यासोबत किती आहेत हे लक्षात आलं असतं. आपली माणसंच हक्काची कळली नाही तर
तर आपण लढा कसा उभा करायचा? बरं, पुढे लढायचं की नाही लढायचं? पुढे लढायचं की नाही लढायचं? 11 महिन्यात काम करायचं की नाही करायचं? 11 महिन्यात काम करायचं ना, का नाही करायचं? करायचं आहे. मग मला सांगा, 11 महिन्यात काम करत असताना 18 तारखेला 17 तारखेला मान्य भरचेट गोगावले साहेब, 28 तारखेला एकनाथ शिंदे साहेब आपल्याकडे येतो म्हणले होते, त्यांना आपण भेटणार होतो. जर संख्याबळ जर दाखवायचं म्हणलं आणि इथं मी आणला असतो कार्यक्रमाने, वर बघितलं असतो तर तिथं कोणाला बसलो असतो? परेशान आहे ना, परेशान होतं ना माणूस. मी वैतागलो ह्या गोष्टीला. मी जे बोलतोय ना तुम्हाला आता रागाने, हे का बोलतोय याचं कारण काय की आपण काय झालो, आपण अगदी स्वतःवरती विश्वास राहिला नाही तुमचा. तुम्ही आत्महत्या करा, कुठेतरी जाऊन डोक्यावर जीव द्या, अशी कंडिशन. तुमच्याकडे नोकरी आहे, सरकारने सांगितलंय तुम्हाला काम देणार म्हणून सांगितलंय, 1000 लोकांना सांगितलंय, आणि तरी देखील आपण एखाद्या गोष्टीसाठी पुणे उठ बाबा उठ 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 उठ. तुमची अशी परिस्थिती निर्माण झाली, जो उठ म्हणतो त्याला घेऊन कापाची परिस्थिती निर्माण झाली. अशी परिस्थिती. एक बोकड आणि एक घोडा होता, दोघं मित्र होते आणि दोघं खेळत असताना घोड्याचा पाय मोडला आणि बाजूला घोडा पडला. त्यावेळेस एक साईडला बोकड होतं, ते बोकड त्याला म्हटलं बाबा उठ. डॉक्टरचं आणि मालकाचं बोलणं झालं, त्याला म्हटलं 2 दिवस आपण ट्रीटमेंट करू. किती दिवस? 2 दिवस किंवा 3 दिवस ट्रीटमेंट करू, आणि 3 दिवसात जर हे उठलं तर ठीक, नाहीतर म्हटलं घोड्याला इंजेक्शन देऊन आणि मारून टाकू. बरोबर. त्या घोड्याला रोज सकाळवरती बोकडाने ऐकलं, बोकड त्याच्याजवळ जायचं आणि त्याला म्हणत दादा तू काही कर रे म्हणायचं, तुला उठणं गरजेचं आहे खूप, तू उठल्याशिवाय पर्याय मात्र नाही. तो म्हणायचा का? अरे दादा उठ म्हणला, तू जर नाही उठला ना तर तुझा मालक तुला इंजेक्शन देऊन मारेल. पहिला दिवस झाला घोडा उठला नाही, दुसरा दिवस झाला घोडा उठला नाही, तिसरा दिवस झाला घोडा उठला नाही, आणि आता डॉक्टरला बोलून घेतलं की आता इंजेक्शन द्या आणि घोड्याला मारून टाका. एवढं म्हटल्यानंतर थोडा वेळ गेला आणि डॉक्टर येणार एवढ्यात घोडा उठून नाचा लागला, उड्या मारू लागला. तो मालक येऊन बघितला, अरे म्हटला काय आनंद आहे, किती भारी काम झालं म्हटलं, माझा घोडा उठला. म्हटलं 10 लाखाचा घोडा माझा उठला म्हणून आनंद गगनात मावला. म्हटलं आता गावाला पार्टी देतून भोकडच कापतो म्हणला. ही कंडिशन आमची आहे. तुम्हाला ज्यांनी सांगावं, जर समजा पवन भट्टने सांगितलं किंवा सह्याद्री साहेबांनी सांगितलं किंवा आमचे राठोड साहेबांनी सांगितलं, बाकी चव्हाण साहेब सगळ्यांनी सांगितलं किंवा राणीताईंनी सांगितलं, ज्यांनी सांगितलंय घ्या तुमच्याच गळ्यात महाराज, तुम्हीच करा नियोजन. असं नाही चालणार. तुम्हाला जर संघटना तयार करायची आहे, संघटना तयार करून आपल्याला वाद आपल्याला 2 महिने शिल्लक आहेत फक्त. आता किती महिने शिल्लक आहेत? आणि मी बघितलं सर यामध्ये की शाळेचे जे शिक्षक वर्ग जो आहे, म्हणजे शिक्षक डिपार्टमेंट आहे, त्याच्यातलेच मंडळी ॲक्टिव्हमध्ये आता मला दिसलं त्यामध्ये बऱ्यापैकी. ग्रामपंचायतमधल्यांना काही घेणं नाही, पंचायत समितीमधल्यांना काही घेणं नाही. अहो असं का समजतात मला हे समजत नाही. जर तुम्ही सर्वांनी एक झाला, म्हणून मी पर्याय मार्ग काढलेला आहे की प्रत्येक जिल्ह्यामधून 500 सभासद झाले पाहिजेत, आणि ते 500 सभासद जर झाले तर येणाऱ्या मगाच सांगितलं की पावसाळी अधिवेशन आहे 29 तारखेपासून, आणि पवन भट सर कुठे आहेत? 30 तारखेपासून आहे. मग मला सांगा, आपण दोघं जण जाऊन तर इडीला खेळावं का आझाद मैदानावरती? किती जण येणार आहेत? पण काय करायचं आहे तुम्हाला मी आत्ताच नाही बोलवणार, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी सगळे आराखडा तयार करेन, सगळी बिल्डिंग तयार करेन आणि वास्तुशांतीला बोलवेन. तरी तुम्ही येणार का? मी बिल्डिंग बांधतो सगळी, मी पाया काढतो, कॉलम उभा करतो, बांधकाम करतो, कलर देतो, बिल्डिंग तयार करतो, घराला तोरण बांधतो, नारळ ठेवतो आणि वास्तुशांतीला बोलवतो. तेव्हा तर तुम्ही वेळ काढून येणार का अकोल्यातील मंडळी? एवढा आवाज येणंच गरजेचं आहे. आता जर तुम्ही नाही आले ना तर परत मी इकडे हा कार्यक्रम जो आता घेतलेला आहे 6 महिन्यानंतर, आता 5 महिन्यानंतर उद्या जुलैच्या 1 तारखेला सगळे मास्तर मंडळी ज्यांनी होतील ते 5 महिन्यात चालेल, आणि 5 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर जे बाकीची ग्रामपंचायत, पोलीस डिपार्टमेंट हे मंडळी 2 महिन्यात, 2.5 महिन्यात, 1 महिन्यात घरला आपलं गुलाब फुल मिळणार आहे. मग ह्या प्रत्येकाने मठामध्ये येऊन कीर्तन भजन करणार का? आत्ता संघटना स्थापन केली पाहिजे, आत्ता ताकद उभा केली पाहिजे, आणि ती ताकद उभा करण्यासाठी माझा शक्ती जिल्ह्याचा दौरा चालू आहे. मी प्रत्येक भागामध्ये गेलो, प्रत्येक ठिकाणी भेटलो. आता मला काय पाहिजे तर तुमच्याकडून पैसे नाही घेतले महाराज, मी
कुणाकडून काही 1 रुपयाची अपेक्षा केली नाही. फक्त आणि फक्त ज्या गोष्टीमध्ये मी उतरलोय, मी काय यावं तुमच्याकडं, कशाला फेटा बांधावा, कशाला सत्कार करावा, कशाला डिजिटल पोस्टर असावं, कशाला सन्मान करावा, ह्या गोष्टीच्या पाठीमागं एकच उद्दिष्ट आहे की ज्या गोष्टीसाठी आपण एक मजा म्हणून आलो नाही. सरकारला मजा होतं म्हणून, मजा वाटली म्हणून त्यांनी डिक्लेरेशन केलं. पण मी 2 दिवसासाठी फोटोशॉपीसाठी किंवा बातम्यासाठी आलो नाही, किंवा मला प्रसिद्धी पाहिजे म्हणून आलो नाही. माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही जे मंडळी बसल्यात, तुमच्या जरी घरातली वडिलांनी जर सांगितलं असतं की चल बाबा इथे एक महाराज आहेत, त्या महाराजाचं दर्शन घेऊ, महाराजांना भेटू, चल म्हटलं तर तुम्ही म्हणले असते तुम्ही जाऊन या, आम्हाला तर नाही जमत. पण मी वयाच्या 18 वर्षापासून ते वयाच्या 35 वर्षापर्यंतच्या युवा प्रशिक्षणार्थींना प्रत्येकाच्या मनामध्ये आध्यात्मिक ऊर्जा काय असते, महाराज किंवा कीर्तन प्रवचन आमचे महाराज कसे आहेत, मग ताईंनी ज्या पद्धतीने सांगितलं खरं आहे ते. अनेक संत महाराज काय आहेत, प्रत्येक महाराजांनी ठरवलं ना की त्याच्या त्या भागामध्ये ह्या मुलांच्यासाठी काहीतरी करायचं, तर प्रत्येक महाराजांचे शिष्य लोक जी बघले तर आमदार आहेत, खासदार आहेत, कोण मंत्री आहेत, सगळे मंत्री महोदय मुख्यमंत्र्यापासून लोक येतात. असे अनेक संत महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांच्या तोंडातून जर वाक्य पडलं असताना माझी मुलं 1,34,000 मुलं रस्त्यावरती उतरवलेले आहेत, त्या मुलांच्या हक्कासाठी तुम्ही जी योजना केलेली आहे. अरे बाबा, ज्याचं वय 60 झालंय, ज्याचं रिटायरमेंट झाले, त्यांना पुन्हा आमंत्रण करून ते काय जावाई आहेत का तुमचे, का मेहुणे आहेत की त्या लोकांना तुम्ही कामावरती पुन्हा बोलून घ्यायला लागले, ज्यांना 1 लाख रुपये पगार आहे आणि आता रिटायरमेंट झाल्यानंतर 50,000 रुपये त्यांची पेन्शन होणार आहे. आणि पेन्शन झालेल्या माणसाचं वय 56 वर्ष आहे. त्याचं रिटायरमेंट झाल्यानंतर त्या माणसाला घेऊन जात असताना पुन्हा तुम्ही त्याला आमंत्रण करून पुन्हा त्याला काम द्यावं लागले. आणि एकीकडे माझी तरुण मुलं वाऱ्यावर सोडावं लागले. हा जाब विचारण्यासाठी, सरकारला जाब विचारण्यासाठी आपल्याला संघटना मजबूत करायची आहे. आणि तो जाब जर विचारत असेल तर खालच्या पट्टीत विचारून चालणार नाही. एवढ्याने तर विशेष नाही, एवढ्याला मी औषध घालून मारून टाकतो सगळ्यांना, काही कामाचे नाहीत. संघटना एवढी नाही, हे सगळं भरलं पाहिजे. आणि बाबाने जर म्हटलं तर आता 2,000 लोक माझ्यासोबत असते तर अकोल्यातल्या PSPला कळलं असतं हे काय भानगड आहे, कशासाठी आहेत, मलाही काय माहिती. 6 महिने सरकारने दिलं होतं, 5 महिने परत वाढवलं, 6 महिने झाल्यानंतर लगीन ठरलं, साखरपुडा झाला, 5व्या महिन्यानंतर लगीन होणार होतं, लगीन मोडलं, 5 महिन्यानंतर काम मिळणार नाही म्हणून पाहुण्याला कोणीतरी सांगितलं, डोक्यावर परिणाम झाला. ही महाराज काहीतरी चांगलं करते का बघा म्हणून मागं लागलो मी सांगायचं. 10,000 लोकांनी जर सांगितलं असतं ना सर, असं किती लोकांनी, मी समजा ह्या चौकामध्ये येऊन बसलो आणि तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी, अध्यक्ष साहेब आहेत आमचे, सगळीच मंडळी आहेत, तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी आला असता, त्या चौकामध्ये बसलो असतो आणि 10,000 मुलं त्या ठिकाणी एकत्र आले असते. त्या चौकामध्ये मी एका कट्ट्यावरती त्या पुतळा जो आहे त्या पुतळ्यामध्ये बसलो, मी एकटा बसलो. नंतर तुम्ही आले, नंतर पवन भट आले, नंतर आमचे सय्यद आले, बाकीची मंडळी, आमचे TV चॅनल आला, सगळे आले. आणि त्या प्रत्येकजण एक 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 देते. 10,000चा आकडा जर पास झाला तर तिथं काय होईल, तुमच्या चौकातली परिस्थिती काय होईल, चौक जाम होईल. मग तुम्हाला विचारतील का नाही हे काय, कशाला, काय भानगड आहे, काय मोर्चा आहे का, आंदोलन आहे का, काय नाही. डोक्यावर परिणाम झाला, ही महाराज चांगलं करते म्हणून आलो भेटायला. जर एवढं म्हणलं असतं तर सरकारला विचार पडला असता. आणि सरकारला विचार पडला असता जर समजा तुम्हाला 1 लाख पगारच्या माणसाला पुन्हा तुम्ही घ्या लागले. माझी सरकारला विनंती आहे, त्यांनाही घ्या, 100% घ्या, गरज आहे तुम्हाला त्यांची. 1 लाख पगार त्यांना देत आहे, 50,000 त्यांना आता तुम्ही पेन्शन देणार आहात, स्वागत आहे तुमचं सरकार साहेब, तुम्ही त्यांना घ्या. पण ज्यांचं वय आता 56 होतोय, त्यांची वयाची मर्यादा पूर्ण संपली आहे, त्यांना कुलूप कुठं आहे, चावी कुठं आहे, कॉम्प्युटर कुठं आहे हे त्यांच्या लक्षात राहणार नाही. रिटायरमेंटच्या माणसाला पुन्हा तुम्ही बोलवता, त्याचं स्वागत आहे, पण ती वस्तू कुठं ठेवले हे दाखवण्यासाठी एक माणूस लागतो, तो आमचा प्रशिक्षणार्थी घ्या. त्यातला अर्धा पगार त्याला द्या आणि अर्धा पगार त्या बाबाला द्या, सुखाने संसार होऊ द्या. काय मागणे, मग तर सांगितलं पगार वाढवून पण नको आहे, त्याच्यामध्ये समाधानी आहे. आणि एवढं सगळं असताना देखील जर आपण रस्त्यावरती उतरत नसाल तर आपल्यासारखं मूर्ख माणूस या जगामध्ये कोण नसणार आहे. मला असलं जीवन जगायचं नाही. मी ह्याच्यामध्ये उतरलोय, 26 जानेवारीपासून उतरलोय, ते आत्तापर्यंत उतरलोय. इथून पुढच्याही कालावधीमध्ये 2 महिन्यानंतर पण असणार आहे, 3 महिन्यानंतर पण असणार आहे, 5